नमस्कार. एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. जन्माला आल्यापासून तर मृत्यूपर्यंतचा प्रवास म्हणजेच आयुष्य. मात्र या काळामध्ये आपण केलेल्या चांगल्या कामाची पावती म्हणजेच कर्म असे म्हटले जाते. जन्माला येताना आपण रिकाम्या हाताने येतो आणि ह्या जगातून मरताना आपण केवळ रिकाम्या हातानेच परत जात असतो. मात्र ह्या सर्व प्रवासामध्ये मेल्यानंतर आपल्यासोबत जाते ते आपण केलेले कर्म. आपण केलेल्या चांगल्या कामाची पावती म्हणजेच आपण सोबत घेऊन जातो असे असलेले कर्म. हिंदीमध्ये म्हटले जाते, आपका कर्म ही आपका साया आहे. आपण केलेले कर्म हीच आपली सावली आहे आणि सावली घेऊन माणूस ह्या जगातून देह ठेवून निघून जातो. मात्र हा देह ठेवताना अगदी अखेरच्या क्षणी आपल्या अवतीभोवती वावरत असताना आपण पेरून ठेवलेली माणसं किंबहुना आपण जोडून ठेवलेला परिवार हाच आपल्या अवतीभोवती असतो. नाशिकमध्ये एक अवलिया अगदी या अखेरच्या क्षणासाठी एक वेगळी सेवा देतोय. होय, या अवलियाचं नाव आहे चंद्रकांत लासुरे. नाशिकसारख्या 22 ते 25 लाख लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये अंत्यसंस्काराची A to Z सेवा देणारे आगळेवेगळे व्यक्तिमत्व म्हणजे चंद्रकांत लासुरे. आयुष्यामध्ये समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून चंद्रकांत लासुरे यांनी निवडलेली सेवा नक्कीच प्रत्येकाला अभिमान वाटेल अशीच आहे. एकाकी असलेल्या कुटुंबांसाठी किंबहुना आपल्या कुटुंबाचा विस्तार कमी असेल, आपल्या अवतीभोवती कोणी नाही, अशा वेळेस अंत्यसंस्काराची सेवा देण्यासाठी चंद्रकांत लासुरे नेहमीच पुढे असतात. आयुष्याच्या वाटचालीमध्ये चंद्रकांत लासुरे यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी सांगितलेले अनुभव मात्र थक्क करणारे आहेत. चंद्रकांत लासुरे यांनी आजपर्यंत तब्बल 27,000 लोकांसाठी ही अंत्यसंस्काराची सेवा दिली. नाशिककरांनी संपर्क साधल्यानंतर अवघ्या 10 मिनिटांमध्ये हजर होणारा नेतृत्व म्हणजे चंद्रकांत लासुरे. अंत्यसंस्काराची अतिशय पुण्यकर्म असलेली सेवा देणारे नाव असलेल्या चंद्रकांत लासुरे यांचा गंगापूर येथील वृद्धांसाठी सेवा देणाऱ्या जयशंकर विजयांगण सिनियर सिटीजन क्लब आणि सिनियर शिवसुमन आनंद आश्रमतर्फे हृदय सत्कार करण्यात आला. अगदी भरभरून बोलणारं आणि आपल्या सेवेचा अभिमान असलेलं नेतृत्व म्हणजे चंद्रकांत लासुरे. एक नव्हे, दोन नव्हे, किंबहुना 27,000 लोकांना अंत्यसंस्काराच्या निमित्ताने बहुमोल सेवा देणारा हा देवदूत नक्कीच समाजासाठी अभिमानाचा विषय ठरतोय. असे म्हटले जाते की अंत्यविधी आणि अंत्यसंस्कार यांच्या मुळाशी मानसिक आणि सामाजिक कारणे आहेत. मानवी जीवनाच्या अंताचा म्हणजेच मृत्यूचा अनुभव हा मानवी मनावर खोल परिणाम करणारा अनुभव आहे. अनेकांना असे वाटते की मृत्यू नकोच. मात्र मृत्यू हा अपरिहार्य, नैसर्गिक आणि सार्वत्रिक आहे अशी जाणीव होणे म्हणजेच आपल्या जबाबदारीची जाणीव होणे. मृत्यूचे भय व त्याच्या अपरिहार्यतेची जाणीव यांचे मानवी वर्तनावर दूरगामी परिणाम झालेले असतात. मानवी वर्तन त्यामुळे सतत नियंत्रित होत असते. मृत्यू घडतो तेव्हा जिवंत व्यक्तीच्या सामुदायिक अस्तित्वाचा एक भागच निखळून पडतो. परस्परांवर आधारलेल्या विविध संबंधांवर विलक्षण ताण मृत्यूमुळे निर्माण होत असतो. अनेकांच्या संबंधांचा विच्छेद होतो. त्यांची पुन्हा जुळवाजुळव लगेच करणे क्रमप्राप्त ठरते. मात्र या सगळ्या व्यवस्थेमध्ये प्रत्येका मनुष्य जातीचा मृत्यू हे एक अटळ सत्य आहे. मात्र
अशावेळी अंत्यसंस्कारासारखी सेवा देणारा चंद्रकांत लासुरे नावाचं व्यक्तिमत्व नक्कीच समाजामध्ये आधार देऊन जातं. एक नव्हे, दोन नव्हे, तर तब्बल 27,000 लोकांसाठी अंत्यविधीची सेवा देणं, अगदी तिरडी बांधण्यापासून तर संपूर्णपणे कर्मकांड करण्यापर्यंतची जबाबदारी चंद्रकांत लासुरे लिलया पेलतात. अनेकदा दिवसाला 50-50 तिरडी बांधणारा हा अवलिया नक्कीच समाजमानामध्ये घर करून गेला आहे. नाशिकच्या गंगापूर भागामध्ये ज्येष्ठ नागरिकांना कायमस्वरूपी राहण्यासाठी किंबहुना निसर्गरम्य वातावरणामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी आधार ठरलेल्या जय शंकर विजयांगण सिनियर सिटीजन क्लब आणि शिवसुमन आनंद आश्रमतर्फे नुकताच चंद्रकांत लासुरे यांचा सन्मान करण्यात आला. समाजमानामध्ये अभिमान वाटावा अशा या चंद्रकांत लासुरे यांच्या या सर्वव्यापी सामाजिक वाटचालीसाठी एशियन न्यूज चॅनलतर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय शंकर विजयांगण सिनियर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रम. वृद्धांना निसर्गरम्य वातावरणात राहण्यासाठी व्यवस्था. मुक्त विद्यापीठ रोड, गंगापूर गावाजवळ, गोवर्धन, नाशिक. संपर्क 8888947979.